तर भावानो आज होता आपल्या भावाचा बर्थडे, त्या कारण आज मी जाणार आहे ह्याच्या घराकडे राहावासाठी. त्याच्यानंतर सकाळी तो शिरगाव दिलो आणि शिरगाव दिल्याच्या नंतर गोट्याकडे येऊन पहिलं तर आम्ही वडापाव खाला आणि त्यानंतर आम्ही शिरगावातनंच एक एसटी पकडून आम्ही डायरेक्ट उतरान दिला लिंगडाळे. त्याच्यानंतर थैना पुन्हा लिंगडाळीतनं पुन्हा एक एसटी पकडून डायरेक्ट आम्ही कापार उतरान दिला आणि थैना चलत दिला डायरेक्ट उद्योगच्या घराकडे गेल्याच्या नंतर किती दिवसांनी बॅट बॉल खेळायची इच्छा आली म्हणून दोघं आम्ही बॅट बॉल खेळायला लागलो. पहिलोच बॉल हिने असं टाकल्यान की माझं बॅटीचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, कारण तो बॉल डायरेक्ट रानात गेलो. त्याच्यानंतर त्याने दुसरं बॉल टाकू घेतला आणि तो पण टाकला आणि त्याने वाईट नाही, त्यानंतर तिसरं बॉल टाकला आणि तो पण टाकला आणि वाईट. त्यानंतर मला वाटलं की चौथं बॉल तरी सोडून टाके, त्यासाठी मी बॅटिंग का उभं राहिलं तर बघते तर बॉल सोडून टाकला पण बॅटीचा आणि बॉलचा काही कनेक्शनच झाला नाही माझा. त्याच्यानंतर पाठी गेलेलो बॉल मी शोधू गेला होतो, बघता तो काय हरवलेलो आमका जुनो बॉल भेटलो. त्याच्यानंतर आमच्या दोघात असा चॅलेंजला की एकामेकाक 6 बॉल टाकायचे आणि ते 6 बॉल आपण खै पण मारू शकतो. आपण 6 बॉलातलो 1 बॉल माझ्या बॅटिंग लावलो नाही, कारण की आपण किती दिवस बॅटिंगच केला नाही, त्या कारणाने तो बॉल टाकत होतो तो पाठी जाऊन डायरेक्ट रानातच जात होते. रानात गेलेलो बॉल आम्ही झटपट शोधल्याच्या नंतर तो बॉल आम्ही मस्तपैकी पंपार जाऊन धुतला आणि त्यानंतर म्हटलं की आता माझे 6 बॉल ते मारून दाखव. त्याच्यानंतर पहिलोच बॉल टाकले, तोच बॉल पहिलो फुलटच गेलो, त्या कारणाने ह्या भडव्यान तो बॉल डायरेक्ट बाजूच्या पडड्याव्यात मारलाय. अरे नू भाई हय 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 अरे पद्धती अरे पडलो बी. त्याच्यानंतर पुढचा बॉल मी अशा वेगवान गतीने टाकले की तो बॉल माका पण दिसलो नाही आणि हेका पण दिसलो नाही, त्या कारणाने तो बॉल हरवलो. त्या कारण आम्ही घरात येऊन पियानो वाजूक बसला. त्याच्यानंतर ह्यो पियानोवर गाणं वाजूक लावला, पण गाणं तर मला काय कळत नव्हता म्हणून वा वा म्हणा एका बाजूक केल्याने मी माझे सारेगम पदनीचे सूर वाजूक लागले. त्याच्यानंतर बिल्लेश भाईवर हिने टावेल्यान 1 ते 2 अटॅक कनेक्ट करूक बघल्या नाही, ते पण 2 अटॅक काय कनेक्ट झाले नाही, त्या कारण खुर्ची घेऊन आम्ही बसलो नेटवर. तर भावानो ह्याच दिवसातलो लवकरात लवकर पार्ट 2 पण ब्लॉग येत, त्या कारणाने तुमच्या भावाक फॉलो करून घ्यावा.